नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी सौ चित्ररेखा रवींद्रनाथ जाधव, उसरली खुर्द शाळा, पनवेल, रायगड. गुगल फॉर्मच्या माध्यमातून आपण टेस्ट कशी तयार करायची, ऑनलाईन चाचणी कशी तयार करायची ती आपण आता याच्यामध्ये शिकणार आहोत. टेस्ट मोज, मायक्रोसॉफ्टचे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, वेगवेगळे आणखीन ऑनलाईन प्लॅटफॉर्म वापरून आपण अशी टेस्ट बनवू शकतो. पण गुगल फॉर्म्स हे फ्री टूल वापरून आपण कशी चाचणी बनवायची ते आपण शिकणार आहोत. ही चाचणी आहे ती तुम्ही साधी म्हणजे नुसतं वर्डमध्ये तयार करून त्याची प्रिंट विद्यार्थ्यांपर्यंत पोचवू शकता, किंवा तुमच्याकडे डाटा नेट नसलेले विद्यार्थी आहेत पण साधा फोन आहे, त्यांना टेक्स्ट मेसेजमधून तुम्ही छोटे छोटे प्रश्न पाठवू शकता. फोनही नसलेल्या विद्यार्थ्यांकडे या प्रश्नाची प्रिंट आपल्या माध्यमातून आपल्या स्तरावर पोचून तुम्ही त्यांच्या चाचणीसाठी शिकण्यासाठी सूचना, चाचणी जे काही पर्याय उपलब्ध आहेत ते आपण वापरू शकतो. भविष्यात कोणत्या अडचणींना न येता मुलांचं 100% शिक्षण असं नाही म्हणता येणार, पण थोडंसं शिक्षणाशी जोडलं जाणं यासाठी हा गुगल फॉर्म आहे. असो, उम्मीद पे दुनिया कायम है. तर आजचा विषय आहे गुगल फॉर्ममधून क्विज, ऑनलाईन टेस्ट चाचणी तयार करणे. माझ्या मित्रमैत्रिणींच्या विनंतीवरून मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण नक्की याच्यात सुधारणा सुचवा आणि पर्याय सुचवा. तर त्यासाठी आपण पहिल्यांदा जातो आहे आपल्या गुगल ब्राउझरमध्ये नेहमीप्रमाणेच. तिथे गेल्यानंतर आपण पुन्हा टाईप करतो आहे गुगल फॉर्म्स. ते टाईप केलं, वेगवेगळे पर्याय मी म्हटलं त्याप्रमाणे आधीच्या व्हिडिओमध्ये, क्रिएट गुगल फॉर्म्स, तिथे आपण गेलो. त्याला क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे पर्यायाला गो टू गुगल फॉर्म्स, त्याला आपण क्लिक करूया. तिथे त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला आता चाचणी बनवायची आहे. आपल्या पुढे हा फॉर्म गुगलने तयार करून दिलेला आहे. तो अनटायटल्ड टेम्पलेट फॉर्म आहे. तर मी त्याला आता नाव देते सामान्य ज्ञान चाचणी. तुम्ही तुमच्या याच्यानुसार नाव देऊ शकता, इयत्ता, विषय, घटक, पाठ. ओके, तुम्ही इथे टाईप करण्याच्या ऐवजी तुम्ही ऑलरेडी कुठूनही आधी टाईप करून घेऊ शकता आणि तिथूनसुद्धा कॉपी पेस्ट करून घेऊ शकता. आता माझ्या ह्याचं नाव आहे सामान्य ज्ञान चाचणी. उदाहरणासाठी आपण घेतलं आहे. ओके, ठीक आहे. आता हे खाली पण क्लिक केलं की वरती नाव येईल. आता समजा आणखीन डिस्क्रिप्शनमध्ये इयत्ता 4थीसाठी मी ही चाचणी करते असं समजलं, तर तुम्ही इथे ते पण लिहू शकता. इयत्ता 4थी कोणत्या वर्गासाठी, काय डिस्क्रिप्शन घालायचं ते तुमचं आहे. इथे आता त्याच्या अगोदर सेटिंग बघा. इकडे तुम्ही हा वरती माझ्या जीमेलनी साइन इन केले, 3 डॉट आहे, त्याला टिक केली की सेटिंग येईल. सर्वसामान्य माहितीसाठी बाय डिफॉल्ट जनरल सेटिंग असते. इथे आपण प्रश्न तयार करतो आहे म्हणून क्विज या सेटिंगला हे करायचं आहे. क्विजला क्लिक केल्यावर खाली जो ॲक्टिव्ह करायचा आहे डॉट, तो ब्ल्यू केला की मग तो विचारेल इमिडिएट रिस्पॉन्स. एखादा प्रश्न गाळला तर पुन्हा तिथे ने, ते सोडवू दे, त्याने सोडवल्यावर त्याला गुणदान कर वगैरे, हे जे पर्याय आहेत हे सगळं सेटिंग मी चेक केलं आणि मग उजव्या कोपऱ्यात वरती सेव्हला क्लिक केलं. आता इथे जीमेलने रिस्पॉन्स येणार आहे, सो तिथे ते आपण लिहिलं. आता पहिला प्रश्न ॲड केला. चाचणी आहे आपली ही बहुपर्यायी प्रश्नांची, म्हणून मी तिथे प्रश्न लिहिला, भारताची राजधानी कोणती. ठीक आहे. हा प्रश्न तयार केल्यानंतर मल्टिपल चॉईसचा ऑप्शन आला. तुम्ही क्लिक केलं तर बघा बरेच पर्याय आहेत. शॉर्ट आन्सर आहे पाहिजे का, पॅरेग्राफ, मल्टिपल चॉईस, चेकबॉक्स, ड्रॉपडाऊन, फाईल काही विद्यार्थी अपलोड करू शकतात तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणून त्यांचं काम, रेटिंग, ग्रेड, तारीख, कसं तुम्हाला पाहिजे तसं. सध्या आपण मल्टिपल चॉईस या पर्यायावर क्लिक केलं. मल्टिपल चॉईस म्हणजे तुम्ही त्यांना पर्याय देणार आहात. पहिला पर्याय मी दिला आहे मुंबई या प्रश्नाचं उत्तर म्हणून. दुसरा पर्याय आहे, समजा तो मी दिला दिल्ली. ठीक आहे. आता हा पर्याय दिल्यानंतर काय करायचं आहे की ह्याला आपण सेटिंग करायचं आहे. इथे बघा ॲड आन्सर इज फीडबॅक, इथे ह्याला किती गुण द्यायचे ते गुण आले. आता हा दिल्ली हे उत्तर बरोबर आहे. त्या उत्तराला क्लिक केलं तर ते मला इथे दिसतंय बघा बरोबर उत्तर. आता त्यांनी बरोबर उत्तर दिलं, तर बरोबर उत्तर दिल्यानंतर
त्याला तुम्ही काय प्रोत्साहन म्हणून बरोबर उत्तर असा फीडबॅक पण दिसेल. छान, शाबास, काही असेल ते तुम्ही लिहू शकता, सेव्ह होईल. आता त्यांनी जर चुकीचं उत्तर दिलं असेल तर ते त्याला बरोबर उत्तर दिसेल. चुकीच्या उत्तरासाठी पण त्याला कमेंट येईल, ती पण आपण इथे ॲड करू शकतो. आपण आता काही चुकीच्या उत्तरासंदर्भात करणार नाही. बरोबर उत्तर दिलं, हे उत्तर विद्यार्थ्याने प्रश्न चाचणी सोडवल्यानंतर चाचणी सबमिट केल्यावर दिसणार आहे, तेव्हा दिसणार नाही. याला डन केलं. आता आपल्याला दुसरा प्रश्न ॲड करायचा आहे. खालच्या बाजूला इथे अधिकचं चिन्ह आहे, तिथून आपण दरवेळेला प्रश्न ॲड करू शकतो. प्रश्न व्हिडिओचा, ऑडिओचा, इमेजचा, फाईलचा काहीही घेऊ शकतो. आता मी दुसरा प्रश्न ॲड करते आहे. तर दुसरा प्रश्न आहे आपला भारताचा, तुम्ही कसेही प्रश्न घेऊ शकता. राष्ट्रीय पक्षी कोणता? हा प्रश्न मी ॲड केला. तुम्ही ऑलरेडी टाईप करू शकता, तुम्ही तिथून कॉपी करू शकता. हा प्रश्न आहे, ठीक आहे. कोणता? आता मला ह्याला पुन्हा मल्टिपल चॉईस बाय डिफॉल्ट त्यांनी घेतलं. 3, 4 हवे ते पर्याय तुम्ही देऊ शकता. तिथे इमेज जे काय आहे ते करू शकता. पहिला पर्याय दिला मी मोर, दुसरा पर्याय दिला मी गरुड, तिसरा पर्याय दिला मी कावळा, काय चिमणी, चौथा पर्याय दिला मी, काय देऊया आपण चौथा, हरियाल. ठीक आहे. हे 4, 2, 3 काही पर्याय तुम्ही देऊ शकता. आता ह्यातलं उत्तर आहे, कोणतं उत्तर बरोबर आहे? मोर. जेव्हा विद्यार्थी, आता इथे बघा, इथे आपण व्यवस्थित लिहूया मोर, ठीक आहे. आता इथे खाली आलं बघा, आन्सर कोणता आहे ते सेटिंग करा. मला पॉईंट आला 1, बरोबर उत्तर आहे मोर. जेव्हा मोरला विद्यार्थी क्लिक करेल तेव्हा त्याला काय होणार आहे? उत्तर बरोबर मिळणार आहे. जर चुकीचं उत्तर त्याने दिलं मोर सोडून दुसऱ्या पर्यायाला, तर तोही रिस्पॉन्स आपल्याला नोंदता येतो, काहीच अडचण नाही. त्याच्यानंतर याच्या सेटिंगमध्ये तुम्ही बघाल तर बघा इथे वरच्या बाजूला सेटिंगमध्ये याच्यात भरपूर ऑप्शन आहेत. ॲड ऑन नावाचा एक ऑप्शन आहे, त्याच्यामधून तुम्ही आता बघितलं की जर सर्टिफिकेट लगेच मिळतं आहे चाचणी सोडवल्यावर, किंवा 80% मार्क्स आहेत, 100%, तर तुम्हाला ऑनलाईन तुमच्या जीमेलला सर्टिफिकेटसुद्धा जातं. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने बघा, पुन्हा एकदा आपण चेक करून घेऊया. सामान्य ज्ञान चाचणी 4थी इयत्ता, 2 प्रश्न फक्त मी दाखवले. तुम्ही ह्या अधिकच्या चिन्हाला क्लिक करून इथे दिसतंय बघा, कितीही प्रश्न घेऊ शकता तुम्ही. इमेजचे प्रश्न इथे इमेज घालून इमेजचे प्रश्न देऊ शकता. इथे फोटो आहे बघा, इथून तुम्ही क्लिक केलं की तुम्ही फोटोमधून फोटो घेऊ शकता, ब्राउझरमधून घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही भरपूर काही याच्यात प्रश्न बनवू शकता. इथे तुम्हाला यूट्यूबचे व्हिडिओ, ड्राईव्हचे व्हिडिओ आहेत, त्यातून तुम्ही त्या व्हिडिओवर आधारित प्रश्न विचारू शकता. भरपूर पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत. इथे लाल स्टार असला आहे म्हणजे हा प्रश्न सोडवल्याशिवाय विद्यार्थी पुढे जाणार नाही. सध्या आपण ट्रायल म्हणून 2 प्रश्न केलेले आहेत. इथून बघा तुम्ही या प्रत्येक प्रश्नाच्या पुढे तुम्हाला दिसेल की त्या विद्यार्थ्यांनी त्याला क्लिक केलं की त्याला ते सोडून सबमिट केल्यानंतर की तुम्हाला काही फीडबॅक द्यायचा असेल तर करेक्ट आन्सर दिलं, त्याला शाब्बास म्हणायचं असेल, शाब्बास, बरोबर उत्तर, तेही तुम्हाला दिसू शकतं. तुम्ही सेट करू शकता. हे आपण केलेलं आहे. प्रत्येक प्रश्नाला करू शकता. सेव्ह म्हटलं, चुकीच्या उत्तराला पण तुम्ही जो रिस्पॉन्स आहे तो देऊ शकता. तुम्ही तुमच्या सोयीने करू शकता. डन म्हटलं. आता ही प्रश्नपत्रिका आपल्याला काय करायची आहे? प्रिव्ह्यूमधून एकदा चेक करायची आहे कशी दिसते ती. ओके, बघा आपल्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण फक्त ट्रायल म्हणून 2 प्रश्न घेतलेले आहेत. ठीक आहे. आता आपण ही प्रश्नपत्रिका त्याच्या अगोदर काय करणार आहोत तुम्हाला दाखवते मी की आपल्याला ह्याचे रिस्पॉन्स कुठून. बघा इथे वरती जेव्हा विद्यार्थी सोडवेल आणि प्रश्नपत्रिका सबमिट करेल
क्वेश्चनच्या बाजूला रिस्पॉन्स आहे. सध्या कुणीच सोडवलेली नाही म्हणून 0 रिस्पॉन्स दिसतो आहे. रिस्पॉन्समध्ये ग्रीन टिकला क्लिक केलं की क्रिएट स्प्रेडशीट म्हटलं की ऑप्शन आहे बाय डिफॉल्ट. तिथे क्रिएट म्हटलं की सोडवलेल्यांचा रिस्पॉन्स आपल्याला स्प्रेडशीटमध्ये दिसू शकतो. तुमच्या जीमेलला साइन इन केल्यानंतर ते दिसू शकतं. आता सध्या काहीच कोणी सोडवलेलं नाही आहे त्यामुळे ते काहीच आपल्याला दिसत नाही. ओके, आता आपण ही प्रश्नपत्रिका जी आहे ती आपल्या काय करणार आहोत, आपल्या विद्यार्थ्याला पाठवणार आहोत. तिकडे उजव्या बाजूला 3 डॉट आहेत, शेअर ऑप्शन आहे. या शेअर ऑप्शनमधून आपण ही प्रश्नपत्रिका, विद्यार्थ्याचं नाव वगैरे काही सगळं ॲड करू शकतो. याची लिंक आपण आपल्या विद्यार्थ्यांना पाठवणार आहोत. ठीक आहे, ही बघा मी ती व्हॉट्सअप, फेसबुक, जीमेल, मेसेज कशातूनही पाठवू शकता. तर ती पालकांपर्यंत पोचला विद्यार्थ्यांनी तर मी पाठवलेल्या लिंकला क्लिक केलं. त्याचा जीमेल ID टाकून त्यांनी काय केलं, डिफॉल्ट सेटिंग आहे क्विजसाठी, माझं मूल आता ही प्रश्नपत्रिका सोडवणार आहे. ठीक आहे, आपण चेक करून घेऊया. ओके, आता आपण ही प्रश्नपत्रिका पुन्हा एकदा मी चेक केलं व्यवस्थित आणि आता मी माझ्या पालकांना, विद्यार्थ्यांना शेअर केली. ठीक आहे, ओके, चेक करून घ्यायची आहे, चुका होऊ शकतात. ते आता त्यांच्या पालकांच्या मेसेजमध्ये गेली. हा लिंकला क्लिक केलं, त्यांच्यापर्यंत पोचलं. आता हा विद्यार्थी सोडवतो आहे. जीमेल ID माझा आहे तो बाय डिफॉल्ट इथे आला आहे. पहिला प्रश्न आहे भारताची राजधानी कोणती, दिल्लीला क्लिक केलं. ठीक आहे, दुसरा प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता. समजा मी चुकीच्या उत्तराला क्लिक केलं आणि आता माझा मी प्रश्न सबमिट केला. इथे ऑप्शन आलं व्ह्यू स्कोअर, व्ह्यू केलं तर बघा इथे तुम्हाला दिसेल मला 2 पैकी 1च गुण मिळालेला आहे आणि मला लगेच फीडबॅक मिळाला आहे. बरोबर उत्तर कळलं आहे की दिल्ली हे बरोबर उत्तर होतं आणि मला छान म्हटलेलं आहे. आणि मला इथे कळलेलं आहे की माझं गरुड उत्तर चुकलं आहे, तर माझं बरोबर उत्तर अपेक्षित होतं, मूळ उत्तर येणं अपेक्षित होतं. सेटिंगमध्ये तुम्ही एकदा सोडवायची, अनेकदा सोडवायची हे सुद्धा सेटिंग करू शकता. सर्टिफिकेट जोडणं, गुणदान करणं, ग्रेड सगळं गुगल फॉर्म्समध्ये करता येतं. त्याच्यात एक शिकण्यात मजा आहे, शोधण्यात मजा आहे. ते शिकूया, शोधूया, कितीही प्रश्न ॲड करू शकता. हे साध्या वर्डमध्ये टाईप करून, प्रिंट करून PDF द्वारे पाठवू शकता. साध्या टेक्स्ट मेसेजनी पाठवू शकता, प्रिंटनी पाठवू शकता. अशा पद्धतीने गुगल फॉर्मच्या ह्याच्यातून आपण प्रश्नपत्रिका क्रिएट करू शकतो आणि आपल्या विद्यार्थ्यांची चाचणी किंवा गुगल फॉर्मचा वापर करून माहिती आपण मिळवू शकतो. धन्यवाद. अशा पद्धतीने अपेक्षा आहे तुम्हाला समजलं असेल. काही शंका असल्यास नक्की विचारा, मी माझ्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.